ठीक आहे, चालू करूयात. मला वाटते आपला 300 कम्प्लीट झाला आहे. हे फक्त इल्युस्ट्रेशन्स आहे. इल्युस्ट्रेशन्स खूप सिंपल आहेत. 4 इल्युस्ट्रेशन्स आहे यामध्ये. 1 to D, 1 to D सोपे आहे. नाही बघितले तरी चालते, पण फॉर्मॅलिटी म्हणून आपण बघून घेऊयात. ए शूट्स झेड विथ द इंटेन्शन ऑफ किलिंग हिम. जर इंटेन्शन आहे तर मर्डर ऑब्विसली राहणारच. झेड डाईज इन कॉन्सिक्वेन्स. ए कमिट्स मर्डर. इंटेन्शन म्हटलं आहे तर मर्डर आलंच, है ना. आणि सेम आपण जर सी मध्ये बघितलं ना, सी इल्युस्ट्रेशन सी, तर इल्युस्ट्रेशन सी मध्ये पण एक स्वॉर्ड कट दिला आहे. स्वॉर्ड कट और क्लब वुंड, दोन्ही मधून एक. आणि याच्यात म्हटलंय फर्दर सफिशियंट. हा वर्ड सफिशियंट टू कॉज डेथ. अगेन कोणत्या याच्यात येईल हा? बी क्लॉथ मध्ये येईल का सी क्लॉथ मध्ये येईल? सफिशियंट टू कॉज डेथ ऑफ अ मॅन इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ नेचर. सी मध्ये येस. झेड डाईज इन कॉन्सिक्वेन्स. ठीक आहे, गिल्टी ऑफ मर्डर. हे पण सॉर्ट आउट आहे. डी बघूयात. ए विदाउट एनी एक्सक्यूज. आता इथे विदाउट एनी एक्सक्यूज म्हटलं आहे. हे कालच बघितलं आपण क्लॉज डी चा सेकंड भाग. जर इथे जर विदाउट एनी एक्सक्यूज म्हटलं आहे आणि मग एक कॅनन लोड करत आहे, फायर करत आहे, लोडेड कॅनन फायर केली. कुठे केली? क्राऊड मध्ये. तर डी आहे, हा ना, म्हणून म्हटलंय गिल्टी ऑफ मर्डर. याच्यात पण नो डाऊट हा पण सॉर्ट आउट आहे. सगळ्यात मोठा इल्युस्ट्रेशन हा बी आहे. अगेन आपण सेक्शन 101 चे इल्युस्ट्रेशन बघत आहोत. मर्डरचे इल्युस्ट्रेशन आहेत. एक्सेप्शनच्या पहिले. ए नोईंग दॅट झेड इज लेबरिंग. लेबरिंग म्हणजे सफर करत आहे. सफर. मग जेव्हा लेबरिंग ऐकू येते ना, तेव्हा क्लॉज बी कडे लक्ष जाते आपलं. बॉडीली इंजुरी. अंडर सच डिसीज दॅट अ ब्लो इज लाईकली टू कॉज हिज डेथ. त्याला असा आजार आहे ज्यानेकरून जर त्याला एक ब्लो जरी दिला, एक मुक्का जरी मारला, तरी त्याची डेथ होण्याची शक्यता आहे. आणि ही गोष्ट एला माहित आहे, म्हणून ए नोईंग म्हटलं आहे. तर नॉलेज आहे. स्ट्राइक्स हिम विथ द इंटेन्शन ऑफ कॉझिंग बॉडीली इंजुरी. स्ट्राईक करते म्हणजे एका करते, मारते झेडला. झेड डाईज. ऑब्विसली काय आहे? ए काय आहे? गिल्टी ऑफ मर्डर. मग यांनी समोरून एक्सप्लेनेशन दिलं आहे की साधारण जर व्यक्ती राहिला असता झेड, जर त्याला तो ब्लो दिला असता तर त्याची मृत्यू झाली नसती ऑर्डिनरी कोर्स ऑफ नेचर मध्ये. साऊंड स्टेट ऑफ हेल्थ असली असती, हा ना. तर हे पूर्ण एक्सप्लेनेशनच आहे. आपला इल्युस्ट्रेशन इथंच संपला. ठीक आहे, हे आपण बघितलं आहे ऑलरेडी, तर मी याला रिपीट करत नाही या पार्टला. ठीक आहे, तर म्हणून इल्युस्ट्रेशन काही खास नव्हते मर्डरचे. जे इंटरेस्टिंग इल्युस्ट्रेशन होते ना, ते कल्पेबल होमिसाइडचे होते. पिट अँड फॉलचा एक, मग इंटेन्शनचा, आणि सी ज्यामध्ये कल्पेबल होमिसाइडच नाही होत, है ना. पण मर्डर मध्ये शुअर शॉट देऊनच आहे, म्हणून इल्युस्ट्रेशनची चिंता करू नका. तुम्ही वाचू शकता, गोथ्रू करू शकता. हे जे एक्सप्लेनेशन आहे ना, जे मी वाचलं नाही, ते तुम्ही गोथ्रू करा. ठीक आहे, चला मग आपण एक्सेप्शन्स कडे जाऊयात. मी इथे एक्सेप्शन्स आणले आहे ऑलरेडी. एक्सेप्शन्स 1. तर आपण पहिले पहिले याच्यापेक्षा आपण सगळे एक्सेप्शन लिहून घेऊयात, एक लिस्ट बनवूयात एक्सेप्शनची. ठीक आहे, आणि तुम्ही पण बनवा ही लिस्ट. त्याला आपण हेडिंग देऊयात एक्सेप्शन्स टू मर्डर. एक्सेप्शन्स म्हणजे जे अपवाद आहे मर्डरचे, ते आपण बघत आहोत. एक्सेप्शन्स टू मर्डर. ओके, आज 5 जण जॉईन करताय. ओके, रिअलमी नवीन दिसत आहे. ओके,
आता जे नवीन आहे ना त्यांना मी अजून एकदा रिपीट करतो की जे एक्सेप्शन्स आहे मर्डर हे कम्प्लीट डिफेन्स नाही आहे. इवन दो याला एक्सेप्शन्स म्हणतो आपण, म्हणजे अपवाद म्हणतो, तरी पण तुम्हाला यामध्ये अक्विटल नाही भेटणार, तुम्हाला यामध्ये पनिशमेंट भेटणार. कारण की हे एक्सेप्शन्स जनरल एक्सेप्शन्स पेक्षा डिफरंट आहे. हे चॅप्टर 3 मध्ये येतात, 14 to 44 BNS मध्ये. तर हा वेगळा भाग आहे. यामध्ये तुम्हाला अक्विटल भेटते, पण यामध्ये तुम्हाला अक्विटल भेटत नाही. अक्विटल भेटत नाही. फक्त होऊ शकते की तुमची पनिशमेंट कमी होईल. ठीक आहे. तर पहला जो एक्सेप्शन आहे तो आहे ग्रेव अँड सडन प्रोवोकेशन. ग्रेव अँड सडन प्रोवोकेशन. प्रोवोकेशन म्हणजे उत्तेजना देणे. उत्तेजना देणे. टू. टू आहे एक्सेडिंग द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. एक्सेडिंग द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. मी शॉर्ट फॉर्म मध्ये पी आणि डी लिहितो. हे प्रायव्हेट डिफेन्स आहे. थर्ड, पब्लिक सर्वंट. पी आणि एस, पब्लिक सर्वंट. एक्सेडिंग हिज पॉवर. एक्सेडिंग हिज पॉवर. चालेल ना, ठीक. आणि फोर, सडन फाईट. सडन फाईट किंवा पॅशनेट फाईट पण तुम्ही लिहू शकता. आणि फिफ्थ, फिफ्थ आहे कन्सेंट. फिफ्थ आहे कन्सेंट. हा झाला एक्सेप्शन 5. तर असे एक्सेप्शन आहे 5 प्रकारचे. आणि मी मला वाटते मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की क्लॉज डी जर तुम्ही बघितला, असं लिहून नाहीये कुठे, असं कुठेच लिहून नाहीये, पण क्लॉज डीच्या सेकंड पार्टमध्ये विदाऊट एनी एक्सक्यूज म्हटलं आहे. त्याला मी म्हणतो इम्प्लाइड एक्सेप्शन. जर कोणी कालचा लेक्चर नाही केलाय त्यांच्यासाठी. तर असे तुम्हाला 6 एक्सेप्शन्स लक्षात ठेवायचे आहे. हा आता आपण बघितला, हा सॉर्ट आउट आहे. आता हे राहिले. तर आजच्या क्लासमध्ये आपण फक्त याच्यावर डिस्कशन करणार आहोत. ग्रेव्ह अँड सडन प्रोवोकेशन हे आपला मेन फोकस राहणार आहे आजच्या क्लाससाठी. आजचा पूर्ण क्लास याच्यावरतीच होणार आहे, ग्रेव्ह अँड सडन प्रोवोकेशन. ठीक आहे, इथपर्यंत. तर एक्सेप्शन 1. एक्सेप्शन 1. एक्सेप्शन 1 चा आपण स्ट्रक्चर बघून घेऊया की ऍक्च्युली याचा स्ट्रक्चर कसा आहे, म्हणजे काय काय आहे यामध्ये. हा ना. आता एक्सेप्शन मध्ये एक एक्सेप्शन तर राहणारच आहे ऑब्विसली. एक मेन वाला जो एक्सेप्शन आहे तो अपवाद, तो तर आहेच. पण याच्यासोबत या अपवादचे 3 अजून अपवाद आहे, म्हणजे 1, 2 आणि 3. 1, 2 आणि 3. 3 अपवाद आहे. परत इथे जे आहे, इथे एक एक्सप्लेनेशन आहे. एक एक्सप्लेनेशन आहे आणि इल्युस्ट्रेशन आहे. आणि इलिस्ट्रेशन किती आहे, तर 6 इलिस्ट्रेशन आहे. म्हणजेच A to F. म्हणजे फक्त आपल्याला एक्सेप्शनच नाही बघायचं आहे, तर एक्सेप्शनचे 3 एक्सेप्शन बघायचे आहे. मग एक्सप्लेनेशन बघूयात, मग आपण 6 इलिस्ट्रेशन म्हणजेच A to F हे बघूयात. ठीक आहे. तर आता आपण सुरुवातीला जो मेन एक्सेप्शन आहे तो बघूयात. ठीक आहे, चला. हा आहे आपला मेन एक्सेप्शन. हा जो आहे हा एवढा हा मेन एक्सेप्शन आहे. मग खालून एक्सेप्शनचे पण एक्सेप्शन आहे. इथून इथून प्रोव्हाइडेड दॅट म्हटलं आहे. तर आपण इथपर्यंत बघूयात. ठीक. म्हटलं काय आहे यांनी, कल्पेबल होमिसाइड इज नॉट मर्डर. आपण मर्डरची एक्सेप्शन बघत आहोत, पण यांनी काय म्हटलंय, कल्पेबल होमिसाइड इज नॉट मर्डर. मर्डर नाही आहे.
इफ द ऑफेंडर इफ द ऑफेंडर आता ऑफेंडरची स्थिती सांगितली आहे समोर. व्हाईल हे ओल्ड याच्यात लिहिलं आहे, हे ओल्ड इंग्लिश वर्ड आहे बरं. यांनी आता पण म्हणजे चेंज नाही केली बीएनएस मध्ये, कमाल आहे. हे न्यू इंग्लिश टर्म अशी व्हाईल असायला पाहिजे, है ना. हे एस टी आहे. पेपरमध्ये तुम्ही हेच लिहाल, व्हाईल डिप्राइव्ड ऑफ पॉवर ऑफ सेल्फ कंट्रोल. जो ऑफेंडर आहे त्याच्या बॉडीमध्ये सेल्फ कंट्रोल राहत नाही, त्याच्याजवळ पॉवर ऑफ सेल्फ कंट्रोल तो गमावून बसतो. डिप्राइव्ड म्हणजे गमावून बसणं. काऊन गमावतो तो? याच्यामुळे, बाय ग्रेव अँड सडन प्रोवोकेशन. उत्तेजना देत आहोत आपण कोणाला, आणि त्याचा स्वतःवरचाच कंट्रोल चालला जाते त्या गोष्टीमुळे. त्याला एवढा राग येतो, एवढा राग येतो की त्याच्याजवळ पॉवर ऑफ सेल्फ कंट्रोलच राहत. आणि तो तसा व्यक्ती मग समोर जाऊन डेथ कॉज करतो. कोणाची? द पर्सन हू गेव द प्रोवोकेशन. आता इथे पर्टिक्युलर पर्सन म्हटलं आहे, ज्याने उत्तेजना दिली आहे त्याच पर्सनची डेथ व्हायला पाहिजे. त्याच पर्सनची डेथ व्हायला पाहिजे, दुसऱ्या पर्सनची डेथ नाही. हू गेव द प्रोवोकेशन और कॉजेस द डेथ ऑफ एनी अदर पर्सन. आता एनी अदर पर्सन करत आहोत आपण, तर यामध्ये दोन कंडिशन्स आहेत. ते मिस्टेकनं झाली पाहिजे किंवा ऍक्सिडेंटने झाली पाहिजे. ठीक आहे. तर यामध्ये विक्टीम यांनी दोन सांगितले आहे, दोन प्रकारचे विक्टीम सांगितले आहे, है ना. ऑफेंडर तर एकच आहे. ऑफेंडर कसा असला पाहिजे? ऑफेंडर कसा असला पाहिजे? तो डिप्राइव्ड असला पाहिजे ऑफ सेल्फ कंट्रोल. डिप्राइव्ड ऑफ सेल्फ कंट्रोल. पण जे विक्टीम आहे, तर विक्टीम दोन दिली आहे यांनी. विक्टीम दोन दिली आहे. एक, पहिला जो विक्टीम आहे, हू गेव द प्रोवोकेशन, ज्याने उत्तेजना दिली आहे. हू गेव द प्रोवोकेशन. हू गेव द प्रोवोकेशन, ज्याने उत्तेजना दिली आहे. आणि दुसरा, अनादर पर्सन. अनादर पर्सन असला पाहिजे, जमून जाते, पण त्याच्यामध्ये पण कंडिशन आहे. एक तर बाय मिस्टेक और ऍक्सिडेंट. और ऍक्सिडेंट. और ऍक्सिडेंट. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या एक्सेप्शन वन मध्ये आपल्याला. ठीक आहे. तर आपण एक्सेप्शन वनचा एक कंटेंट थोडासा लिहून घेऊ तुमच्या नोट्ससाठी. ठीक आहे. जागा आहे का? एक मिनिट. ठीक आहे, मी इथे लिहून घेतो. ओके. तर मग तुम्हाला हेडिंग द्यायची आहे, ग्रेव अँड सडन प्रोवोकेशन. ग्रेव अँड सडन प्रोवोकेशन. ठीक आहे. मग आपण चालू करूयात लिहिणं. व्हेन अ पर्सन व्हेन अ पर्सन when a person, due to particular situation, due to particular situation, काही पर्टिक्युलर सिच्युएशन मुळे जेव्हा पर्सन सेल्फ कंट्रोल लूज करतो, लुजेस अ सेल्फ कंट्रोल, loses a self control and causes the death of another, and causes the death of another, death of another. मग तेव्हा प्रोवोकेशन कशी असली पाहिजे? द प्रोवोकेशन मस्ट बी ग्रेव अँड सडन. द प्रोवोकेशन must be must be grave and sudden. हा झाला फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, देअर शुड बी देअर शुड बी नो opportunity
नो opportunity for pre-mediation, for pre-mediation, for pre-mediation, pre-mediation, and and the provocation, and the provocation must not be self-induced. Self-induced म्हणजे self-invited, self-induced or deliberately, or deliberately invited, so as to be used, so as to be used, so as to be used as a justification, so as to be used as a justification for taking, for taking another person's life, another person's life. आता तुम्हाला सेकंड पॉइंट समजला नसेल, मी पहिलेच लिहून दिला तुम्हाला गलतीने. आपण जसं लेक्चर होत जाईल ना, तसं तुम्हाला समजून येईल. ठीक आहे. आता हे तर झाला मेन कंटेंट आपला. आता आपण यावर आपण केस लॉ बघूयात. ठीक आहे. आता तुम्हाला यामध्ये 3 केस लॉ करायचे आहे. एक तर केस लॉ जी आहे ना, ती जी आहे ती सगळ्यात फेमस आहे, ती आहे के एम नानावती. आणि ही जी केस लॉ आहे मागच्या लेक्चर्समध्ये मी खूप डीप मध्ये शिकवली होती. यावेळेस मी तेवढ्या डीप मध्ये जाणार नाही, कारण की मला वाटते बहुतेक लोकांनी ही केस ऐकली असेल. बरं, मला चॅटमध्ये सांगा, या केसचं नाव कोणी कोणी ऐकलं आहे? सगळ्यांना केस लॉ माहिती आहे काही? कारण की तो खूप खूप फेमस केस लॉ आहे. कोणाकोणाला माहिती आहे सांगा बरं. नाव आहे केसचं के एम नानावती वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, 1962 सुप्रीम कोर्ट. नाव माहिती आहे आणि थोडे fact सांगू का मग? ही करायची केस लॉ की फक्त आपण नोट्स लिहून घेऊ त्यावर? सांगू? बरं, ठीक आहे. चला. के एम नानावती एक नेव्ही मध्ये ऑफिसर राहते, त्याला आपण म्हणूयात नेव्हल ऑफिसर, नेव्हल ऑफिसर. आणि याची एक वाईफ राहते, हा हजबंड राहते, मी याला ब्रॅकेट मध्ये हजबंड पण लिहितो. हा हजबंड राहते. ऑब्विस आहे, हजबंड आहे तर वाईफ पण आहे. वाईफ आहे फॉरेनर, सिल्विया. नाव आहे सिल्विया, सिल्विया ही आहे वाईफ. एका साईडला हजबंड आहे, दुसऱ्या साईडला वाईफ आहे. तर या हजबंडला, जो आहे के एम नानावती, याला माहित पडते की याच्या वाईफचं अफेअर आहे एका बिझनेसमॅन सोबत. मोठा बिझनेसमॅन असतो तो, त्याचं नाव असते प्रेम आहुजा, प्रेम आहुजा. हा राहते बिझनेसमॅन, मी बी एम लिहितो, बिझनेसमॅन. आता हे जी दोन व्यक्ती आहे ना, पहिला तर आहे के एम नानावती आणि दुसरा आहे प्रेम आहुजा. हे दोघं पण खूप मोठ्या फॅमिली सोबत बिलॉंग करतात, म्हणजे चांगली कम्युनिटी होती यांची. आता कम्युनिटीची नावं लक्षात नाही आहे मला, पण लक्षात ठेवा, यांच्या कम्युनिटीमुळे गव्हर्नमेंटवरही खूप प्रेशर होता की या केसला कसं डिस्पोज ऑफ करायचं, कसं टाकायचं. ठीक आहे. तर हे नंतरची गोष्ट आहे, पण सध्या समजून घेऊ की झालं काय या केसमध्ये.
हजबंडला जेव्हा हे माहीत पडते की वाईफचे आणि यांचे अफेअर्स आहे, तेव्हा हा एक प्लॅन बनवतो. हजबंड काय करतो, त्याची वाईफ आणि बाकीचे मुलं म्हणजे फॅमिली यांना घेऊन सिनेमामध्ये जातो, सिनेमा दाखवायला. आणि तिथून फॅमिलीला सांगतो की मला काम आहे, मी थोड्या वेळाने येतो. पण त्याला काम राहत नाही. तो जाते आपल्या शिपकडे. शिपकडे म्हणजे नेव्हल ऑफिसर होता तो, मी तुम्हाला सांगितलं. शिपमध्ये जाते. शिप मधून तो गन घेते, बंदूक घेते. आणि मग तो जाते प्रेम अहुजाच्या घरी, जो की राहते विक्टीम. हा इथे आपला मेन विक्टीम. मग केएम नानावती कोर्टात सांगते की मी याला विचारलं होतं, प्रेम अहुजाला, की तू माझ्या वाईफला मेंटेन करणार. तर हा काहीतरी कमेंट करते की बा तुझी वाईफच एकटी नाहीये माझ्याकडे. असं काहीतरी एक कमेंट करते, मला पण एक्झॅक्ट लक्षात नाही येत की हा काय म्हणतो. त्याच्या कमेंटवरून, ही जी कमेंट आहे त्याच्या कमेंटवरून केएम नानावतीचं भान जाते. सेल्फ कंट्रोल लूज करते तो. सेल्फ कंट्रोल लूज करते. आणि तो काय करते, केएम नानावती याला शूट करते गननी. ही जी गन आहे त्याने शूट करते. आणि प्रेम अहुजाची डेथ होते. प्रेम अहुजाची इथे डेथ होऊन जाते. तर जेव्हा कोर्टात जाते तर केएम नानावतीची जी साईड आहे ते काय सांगते, ही जी केस आहे ही एक्सेप्शन 1 मध्ये यायला पाहिजे. कारण की प्रेम अहुजाने ग्रेव अँड सडन प्रोव्होकेशन दिलं होतं. ग्रेव अँड सडन प्रोव्होकेशन. आता हे फॅक्ट सांगायचं कारण काय, आता झालं असं की याला इवन तो शिक्षा झाली होती, पण नंतर याला पार्डन दिलं होतं गव्हर्नमेंटने, मला वाटतं. तर पॉलिटिकल बॅकग्राऊंड पण तुम्हाला बघावं लागेल त्यावेळेसचा, ही केस स्टडी करताना. हं? ही केस याच्यामुळे फेमस झाली होती कारण की प्रेम अहुजाची कम्युनिटी म्हणत होती की यांना सजा व्हायला पाहिजे. आणि याची कम्युनिटी म्हणत होती की याला अक्विटल भेटायला पाहिजे. कारण कारण की गलती प्रेम अहुजाची होती. ठीक आहे. तर असं या केसमध्ये झालं होतं. येस. येस, रुस्तम मोही बेस्ट. भरपूर मोही निघल्या होत्या त्याच्यावर. ठीक आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार होता. करेक्ट. तसं झालं होतं. तर या केसचं इम्पॉर्टन्स काय आहे ते आपण लिहून घेऊयात. ठीक आहे. आखरीला काय झालं काय नाही झालं हे हे थोडंफार बाजूला ठेवा आणि आपण इम्पॉर्टन्स लिहून घेऊया. चला, आपण फॅक्ट बघितले आहे. आता इम्पॉर्टन्स. धिस केस धिस केस धिस केस highlights highlights the importance of timing. The of timing importance of timing. आता मी हे असं का बरं म्हणतो, टायमिंगची इम्पॉर्टन्स काय. तर या केसमध्ये काय झालं होतं ना, केएम नानावतीनी जेव्हा अक्युजनी सांगितलं होतं की मला ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन भेटली होती, तर तुम्हाला काय वाटतं हे कोर्टाने मान्य केलं की नाही केलं. जे ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन आहे ते मान्य केलं कोर्टाने की नाही केलं असेल. बरं, तुमच्या मनाने तुम्हाला काय वाटते, ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन आहे. प्रेम अहुजाने खरोखर उत्तेजना दिली होती का. ही जी केस आहे ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन मध्ये येते का. माझा सिंपल क्वेश्चन. एक्सेप्शन 1 मध्ये केस येते का ही.
बाकीचे सांगा. एक आन्सर आलाय माझ्याकडे, येते म्हणून. येस. ओके. अजून बाकीचे. ठीक आहे. येस, बरं सगळे येस सांगत आहे. ओके, गॉट इट, सगळे येस सांगत आहे. आता मी नोची बाजू घेतो. मग सांगा तुम्हाला नो वाटते का. सगळ्यात पहिली गोष्ट तर, के एम नानावती एक ऑफिसर आहे. ऑफिसर म्हणजे खूप मोठी पोस्ट झाली, हा ना. खूप मोठी पोस्ट झाली. आणि त्याच्यामध्ये एवढा पण संयम नव्हता का, की जेव्हा प्रेम अहुजाने जेव्हा याला प्रवोक केलं, म्हणजे उत्तेजना दिली वाईफ बद्दल कमेंट करून, तेव्हा याचा सेल्फ कंट्रोल लूज झाला असेल. असं तर व्हायला नाही पाहिजे होतं ना. एवढा मोठा ऑफिसर, आणि एका कमेंटमुळं त्यांनी सेल्फ कंट्रोल लूज कसं काय केला, आणि बंदूक काऊन चालवून दिली. पहिला तर माझा हा नोचा आहे केस आहे. दुसरी केस, के एम नानावती इवन दो एक ऑफिसर होता, तो शिप मध्ये काऊन गेला बंदूक घ्यायला. शिप मध्ये काऊन गेला. आणि मग त्याच्या फॅमिलीला त्यांनी एकदम प्लॅनिंग टाईपनी सिनेमामध्ये काऊन नेलं. जर त्याला खरोखर प्रवोक झाला असता के एम नानावती, तर त्यांनी डायरेक्ट गेला असता, घरी गेला असता, वाईफला विचारलं असतं, भांडण केले असते वाईफ सोबत, आपली गन घेतली असती, आणि शूट केलं असतं प्रेम अहुजाच्या घरी जाऊन, हा ना. तसं व्हायला पाहिजे होतं, नाही झालं. ऍक्च्युली कोर्टाने अल्टिमेटली सांगितलं की नाही, हे ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन मध्ये येत नाही. ठीक आहे. म्हणून जे येस आन्सर आहे अनफॉर्च्युनेटली ते गलत आहे, हा ना. ठीक आहे. द केस हायलाइट द इम्पॉर्टन्स ऑफ टायमिंग, म्हणून मी सांगितलं टायमिंग. त्यांनी मर्डर केव्हा केला, म्हणजे एकदम प्लॅन टाईपनी. फॅमिलीला पहिले तर सिनेमामध्ये गेला, तिथं खोटा बोलला तो. येस, नॉट अन ऍक्ट ऑफ सडन प्रोव्होकेशन. ठीक आहे. म्हणून मी वरती जी लिहिलं आहे ना, एका ठिकाणी लिहिलं होतं मी, प्री प्लॅनिंग नसली पाहिजे इथे. काय प्री मिडिएशन म्हटलं आहे मी, प्री मिडिएशन ते नसलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ते सेल्फ इंड्यूस पण नसलं पाहिजे स्वतःहून. आता इथे काय करतो के एम नानावती, प्रेम अहुजाच्या घरी जातो, आणि स्वतःहून तो विचारत आहे की तू माझ्या वाईफला मेंटेन करणार का, ठेवणार का, सांभाळ करणार का. इवन दो एकदम आपण सांगू शकत नाही एक्सप्रेसली की हे सेल्फ इन्व्हायटेड आहे. ठीक आहे, त्याचा सब्जेक्टिव्ह कोर्टावरती होतात. तर मग मी समोर लिहितो, द केस हायलाइट्स द इम्पॉर्टन्स ऑफ टायमिंग अँड नेचर ऑफ ऍक्शन्स. के एम नानावतीचे नेचर ऑफ ऍक्शन्स कसे होतं, डाऊटफुल होतं, सस्पिशियस होते. नेचर ऑफ ऍक्शन्स, फॉलोइंग प्रोवोकेशन. आता इथे म्हटलंय फॉलोइंग प्रोवोकेशन. फॉलोइंग प्रोवोकेशन इन डिटरमाइनिंग वेदर, इन डिटरमाइनिंग वेदर, इन डिटरमाइनिंग वेदर, वेदर दी exception 1, whether the exception 1 of section 101 BNS, section 101 of BNS can be applied in murder case, can be applied in murder case, can be applied in murder case. ठीक आहे, एवढंच लिहूयात या केसमध्ये.
आय होप मी जो पहिले जो लिहिला आहे ना, सेकंड पॉइंट, हा वाला, हा पॉइंट, हा तुम्हाला आता थोडाफार लक्षात आला असेल या केस पासून. ठीक आहे. आता आपण सेकंड केस बघून घेऊयात. सेकंड केस, बालकू वर्सेस एम्परर. बालकू वर्सेस एम्परर ही केस आहे. केसचं इयर 1938. ही केस आहे, बालकू वर्सेस एम्परर 1938. यामध्ये कसं असलं पाहिजे प्रोवोकेशन ते थोडंफार सांगितलं आहे, हा ना. तर यांनी काय म्हटलंय, जी ऍक्शन आहे, फॅटल ऍक्ट किंवा जीव घेण्याचा ऍक्ट, तो कसा असला पाहिजे जेव्हा कोणता पण पर्सन त्याचा सेल्फ कंट्रोल लूज करतो, त्याचा सेल्फ कंट्रोल लूज करतो अचानक, हा ना. कशामुळे? प्रोवोकेशनमुळे. तेव्हाच असलं पाहिजे, तेव्हाच असलं पाहिजे, हा ना. पण त्याच्यानंतर जर कोणता ऑब्स्टेकल येत आहे किंवा टाइम भेटत आहे त्याला, आणि मग 1 दिवसांनी 2 दिवसांनी जाऊन मग तो डेथ कॉज करत आहे किंवा मर्डर करत आहे, तर मग ते एक्सेप्शन 1 मध्ये येणार नाही. म्हणजे सेल्फ कंट्रोल लूज करण्याच्या नंतर लगेच झाला पाहिजे. म्हणून मी म्हटलंय इम्पॉर्टन्स ऑफ टायमिंग मॅटर्स इन एक्सेप्शन 1. ठीक आहे. तर हेच केसमध्ये सांगितलं आहे, ते आपण लिहून घेऊयात. द फेटल ऍक्ट, द फेटल ऍक्ट, फेटल ऍक्ट मस्ट अकर, मस्ट मस्ट अकर ड्यूरिंग द स्टेट ऑफ, ड्यूरिंग द स्टेट ऑफ लॉस ऑफ सेल्फ कंट्रोल, लॉस ऑफ सेल्फ कंट्रोल, लॉस ऑफ सेल्फ कंट्रोल and caused by provocation, caused by provocation. Before, before, आता ही लाईन महत्वाची आहे. बिफोर देअर इज, देअर इज टाइम फॉर पॅशन टू कूल डाऊन, पॅशन टू कूल डाऊन. म्हणजे एकदा काय त्याचा राग संपला, त्याच्यानंतर जर तुम्ही डेथ कॉज करत आहे तर एक्सेप्शन 1चा फायदा नाही भेटणार. हा झाला फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, टाइम गॅप, टाइम गॅप बिटवीन, टाइम गॅप बिटवीन प्रवोकेशन, provocation, provocation and fatal act, and fatal act is is crucial, crucial म्हणजे important, crucial म्हणजे important in determining, determining म्हणजे डिसाइड करणे, in determining if exception 1, exception 1 of section 101 BNS applies or not, applies or not. सगळं काय डिसाइड करते की प्रोवोकेशन आणि फेटल, सॉरी इथं फेटलच लिहिलं आहे का, फेटल ऍक्ट पाहिजे इथं, फेटल ऍक्ट, यामधला टायमिंगचा इम्पॉर्टन्स आहे सगळं. जर प्रोवोकेशन आणि फेटल ऍक्ट मध्ये खूप जास्त टाइम आहे तर एक्सेप्शन 1 लागू होणार नाही. हेच म्हटलंय बालकू वर्सेस एम्परर मध्ये 1938. झालं लिहून, टाइम तर संपला, आज लवकर संपला, आज आपला टॉपिक पण नाही झाला. बरं, मी तुम्हाला एक फास्ट क्वेश्चन विचारतो. मला सांगा, हजबंड होता एका साईडला, दुसऱ्या साईडला वाईफ होती. हजबंड काय करायचा? एक्सप्लॉइटेटिव्ह नेचरचा होता. एक्सप्लॉइटेटिव्ह नेचरचा म्हणजे सारखा अब्यूज द्यायचा, मारायचा सारखा सारखा,
ही वाईफ खूप त्रासून गेली होती. अं, नुसता घरी आला का मारायचा, म्हणजे चांगलं डोमेस्टिक व्हायलन्स कंटिन्युअस होत होतं, कंटिन्युअस घरी हजबंडद्वारा. हा ना. तर वाईफ एकदम विक्टीम सारखी झाली आणि अखेरला तिने निश्चय केला की हजबंडची डेथ कॉज करायची. म्हणजे हजबंडचाही ना डेथ कॉज केली. डेथ कॉज केली. मला सांगा, हे एक्सेप्शन वन मध्ये येईल का? हे ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन मध्ये येईल का? तुम्हाला काय वाटते सांगा. नो. वाय नॉट? ओके. येस. अच्छा. टायमिंग. ओके. जो पॉइंट तुम्ही उचलला आहे ना चंदा मॅम, तो टायमिंगचा तो व्हॅलिड आहे. प्री प्लॅन मीटिंग. ओके. प्री प्लॅन सारखं इथं काहीच नव्हतं. कारण की हसबंड काय करायचा, घरी जायचा मारायचा, समजून घ्या एकदा मारलं, दुसऱ्या दिवशी आला तेव्हा मारलं, तिसऱ्या दिवशी तेव्हा मारलं, चौथ्या दिवशी कंटिन्युअस झालं. आणि ऑन वन फेटफुल डे, एका दिवशी वाईफला खूप राग आला, ती कंट्रोलच नाही करू शकली, सेल्फ कंट्रोल लूज केला तिने आणि हसबंडची डेथ कॉज केली. तर म्हणून इथे आन्सर आहे येस. 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 तर एक्सेप्शन वन मध्ये येते. आणि हेच एका केस लॉ मध्ये सांगितलं आहे. त्या केस लॉचं नाव आहे आर व्ही किरणजीत 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 अहलुवालिया. 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 1992 ची ती केस आहे. आणि या केसमध्ये एक टर्म डिराईव्ह केली होती कोर्टाने. आणि त्याला म्हटलं होतं बॅटर्ड 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 वुमन सिंड्रोम. बॅटर्ड वुमन सिंड्रोम. म्हणजे म्हणायचं काय होतं, तिला एवढ्या प्रकारे एक्सप्लॉइट केलं, एवढ्या प्रकारे टॉर्चर केलं की ती या स्टेटमध्ये चालली गेली. डेथ कॉज केली हसबंडची. तर आपण अशा प्रकारे 3 केस लॉज बघितले एक्सेप्शन वन वरती. काही डाऊट इथपर्यंत?